कल्याण पश्चिमेत बिल्डरांकडून फसवणुकीचा नवा फंडा। तलाठ्याच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून फसवणूक। बिल्डर सलमान डोलारे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। महाशिवरात्र काळात त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन 3 दिवस बंद। 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय। भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय। महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांना पहाटे 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शन रांगेत सावलीची व्यवस्था। महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत फळ महोत्सव। स्थानिक फळांच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग आणि बाजार समितीकडून आयोजन। मुंबई नाशिक महामार्गांवरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार। रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित। पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली। जळगावच्या धरणगावात ज्येष्ठ वकील राहुल पारेख यांच्यावर हल्ला। घटनेचा निषेध व्यक्त करत धरणगाव वकील संघ आणि एरंडोल वकील संघाकडून पोलीस ठाण्यात निवेदन। आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी। पुणे शहर पोलीस ऍक्शन मोडवर। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी। वाढती गुन्हेगारी आणि वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट। पूर्ण केलेल्या विकास कामांची थकबाकी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार। शासकीय कंत्राटदार संघटनेचा राज्य सरकारला इशारा। शासकीय कंत्राटदारांचे हजारो कोटींचे बिल प्रलंबित। भिवंडीत पगार चोरून कामगाराची हत्या करणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक। आरोपीकडून मोबाईलसह 29,000चा मुद्देमाल जप्त। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपीवर कारवाई करण्याची मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव घटले। 3 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री। शेतकरी चिंतेत। नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीच्या खरेदी विक्रीतून 50 कोटींची उलाढाल। मात्र मागच्या वर्षीपेक्षा खरेदी विक्रीत 50% घट। यंदा मिरचीला चांगला भाव नाही। धुळ्यातील शिरपूरमध्ये हरभरा काढणीला सुरुवात। यंदा चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। नाफेडमार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू। धुळे जिल्ह्यात 47 शेतकऱ्यांची नोंदणी। तुरीला 7,500 रुपये दर, तर जिल्ह्यात 7 खरेदी केंद्र मंजूर। जळगावात जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन QR कोड उपलब्ध। QR स्कॅन करून घरबसल्या नागरिकांनी आपली तक्रार नोंदवता येणार। सोलापूर करमाळा पाथर्डी केम रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे। रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। धाराशिवच्या परंड्यातील सीना नदी आणि उल्का नदीचा सर्वे। पुराच्या पाण्याची सीमा निश्चित करण्यासाठी सर्वे। सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे ते वरकुटे शिवरस्ता शोधून रहदारीसाठी खुला करण्याची मागणी। मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातील सावळी विहीर खुर्दच्या खाणीतील पाण्यात अज्ञाताचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। लग्न जमत नसल्याच्या कारणावरून 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील धक्कादायक घटना। कळमनुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ। 2 तासांहून जास्त वेळ गाडी थांबवून ठेवल्यानं प्रवासी आक्रमक। अहिल्यानगरमधील मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध। मढी यात्रेदरम्यान ग्रामपंचायत आणि देवस्थानचा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा निर्णय। मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणेंचा विरोध। ग्रामपंचायतीचा ठराव घटनाबाह्य असून सामाजिक यामागे तेढ निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा प्रताप ढाकणे यांचा आरोप। गोंदियामध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीची हत्या। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची बहुजन समाजाची मागणी। गोरेगाव तालुक्यातील घटना। जालन्यातील एका चित्रपटगृहात मद्यधुंद अवस्थेत 6 ते 7 जणांचा धुडगूस। विनामूल्य चित्रपट पाहण्यास आलेल्या मद्यधुंद तरुणांना रोखल्यानं धुडगूस। मद्यधुंद तरुणांकडून दगडफेक। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलिसांकडून गुन्हा दाखल। जालन्याच्या जाफराबादमध्ये मजुरांच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। पाचोडा गावात टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्यानं 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। सांगलीच्या मिरजमध्ये नशेच्या गोळ्या विकणाऱ्या तरुणाला अटक। 18,000 किमतीच्या 890 गोळ्या जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। नांदेडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक। आरोपीकडून गावठी पिस्तूलसह 3 जिवंत काडतुसं सापडली। वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शस्त्राचा धाक दाखवून घरात चोरी करणाऱ्याला अटक। 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त।
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या 103 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा. फक्त 20 गावातच पाण्याची सुविधा. गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च, पण काम अर्धवट झाल्याचा आरोप. यवतमाळच्या जामडोह गावात गेल्या 10 वर्षांपासून पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. टाकीचं काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई. पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन. अहिल्यानगरमध्ये समन्यायी पाणी वाटप विषय पुन्हा ऐरणीवर. 15 मार्चपर्यंत मांदाडे समितीच्या अहवालावर हरकती आणि अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन. बीडमध्ये नागरिकांना मे आणि जून महिन्यात पाणी टंचाईची शक्यता. माजलगावच्या धरणात केवळ 54.10% पाणीसाठा शिल्लक. रब्बी पिकं वाचवण्यासाठी धरणातून तिसरं आवर्तन सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्याच्या नारायणगावमध्ये तापमानाचा पारा वाढला. मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. उत्पादनात घट होण्याची शक्यता. वाशिममध्ये सीसीआयची खरेदी बंद. कापसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी दर नसल्यामुळे अडचणीत. जळगावच्या चोपड्यात हरभरा काढणीला सुरुवात. मात्र हरभऱ्याला भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्याच्या नारायणगावात टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल. टोमॅटोच्या कॅरेटला 500 ते 600 रुपयांचा मिळणारा दर 150 ते 200 रुपयांनी घसरला. चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून लाखोंचा नफा मिळवला. अजयपूरमध्ये युवा शेतकऱ्यांकडून 10 एकरात टरबूजाची लागवड. एकरी 1 लाख निव्वळ नफा मिळवला. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. समितीतील कामं रखडत असल्यानं प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक. वर्धा जिल्ह्यात तलाठ्यांचं 3 दिवसीय असहकार आंदोलन. विविध मागण्यांसाठी तलाठी आक्रमक. काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देण्यासह विविध सुविधा लागू करण्याची मागणी. धुळ्याच्या साक्रीत महावितरणच्या पोलचा रस्त्याच्या डांबरीकरणाला अडथळा. पोलमुळे अपघाताचा धोका वाढल्यानं शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. पोल हटवले जातील असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन. उद्योगांच्या परवानग्या रोखून धरल्यानं आंदोलन. अकोल्याच्या अकोटमध्ये रेल्वे उड्डाणपुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको. वाढत्या अपघातामुळे उड्डाणपुलावर पथदिवे गतिरोधक लावण्याची मागणी. करवसुलीसाठी वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर. 31 मार्चपूर्वी 15 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट. आतापर्यंत 10 कोटींची करवसुली पूर्ण. जालना पालिका प्रशासनाकडून 450 अनधिकृत नळधारकांना नोटीस. 7 दिवसांच्या आत दंड भरून नळ कनेक्शन अधिकृत करण्याच्या सूचना. अमरावतीच्या मेळघाटातील पाणवठ्यावर वाघाच्या कळपाचं दर्शन. मेळघाटात व्याघ्र प्रकल्पातर्फे 3रं सर्वेक्षण पार. पुण्यातील मंचर शहरात बिबट्याचा मुक्त संचार. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगावात सीबीएसईच्या मराठी पेपरला चक्क शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा प्रकार. मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून विद्यार्थ्यांना उत्तर लिहून पाठवत असल्याचं समोर. यावलच्या किनगावातील धक्कादायक प्रकार.